रक्षाबंधनच्या सर्व बहिणींना मनापासून खूप शुभेच्छा आणि भावांना पण. आलं लक्षात. बहिणींना एकच सांगू शकतो, भावाला एकच गोष्ट मागायची. काय तुम्ही आज बघताय, आज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये काय काय गोष्टी घडल्यात. आज कोलकाता या ठिकाणी तुम्ही बघताय डॉक्टरवरती बलात्कार झाला, 4-5 जणांनी केलेला आहे. ह्या अशा बऱ्याचशा महिलावरती घटना घडायला आल्यात. मग ज्यावेळेस जी बहीण स्वतःच्या भावाला राखी बांधते, आज त्यांना माझी नम्र विनंती आणि एक संदेश पण आहे. त्यांनी काय करायचं आहे की भावाला राखी बांधते वेळेस तुम्ही काय मागताय, मला कपडे वगैरे लागता, पैसे मागताय, ह्या गोष्टी न मागता तुम्ही एक गोष्ट एकच मागायची. जशी मला तू बहीण मानतोस, जशी मला तू माझ्यामध्ये आई बघतोस, तसं तू महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व मुलींना किंवा महिलांना कुठल्या नजरेने बघायचं आहे, बहिणीच्या आणि याच्या नात्याने बघायचं आहे. जेणेकरून हे जे काही महाराष्ट्रामधले जे काही अत्याचार ज्या काही गोष्टी झाल्यात त्या गोष्टी काय होणार नाही. मग मला मित्रांनो सांगा, आज किती दिवसाचं खूप महत्त्वाचं आहे. जर पुढं तुम्ही अजून 5 वर्षांनी पुढे गेले, जर तुम्हाला आज विचारलं रक्षाबंधन काय, रक्षाबंधन आज 2024 आहे. जर तुम्ही 2029ला गेले आणि तुम्हाला जर विचारलं 2024चं रक्षाबंधन कोणत्या वारी होतं, काय कोणत्या वारी होतं, बुद्धिमत्ता एक मधला चॅप्टर आहे कुठला, दिनदर्शिका, याच्यामधलं आपण काय बघणार आहे, तारखेवरून वार बघणार आहे. मग आता मला सांगा मित्रांनो, मी जर तुम्हाला असं विचारलं, काय विचारलं 8 डिसेंबर 1947ला काय 1947ला कोणता वार होता, काय कोणता वार होता, काढा बरं सर्वांनी. काय 8 डिसेंबर 1947ला कोणता वार होता, काढा सर्वांनी. एक लक्ष द्या इकडं. एक तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट इथं तुम्हाला काय महिने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा जानेवारी, काय जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर. आता या गोष्टीसाठी तुम्हाला एक कोड पाठ करणं आवश्यक आहे. तो म्हणजे मी तुम्हाला सांगितला होता, काय माझा मोबाईल क्रमांक काय 0336 146 250 किती 35. माझा नंबर लक्षात ठेवायचा सर्वांनी, काय 0336 146 250 आणि 35. बघा झिरोला आपण काय पकडायचं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. आलं लक्षात. बघा जानेवारी काय पकडायचं आपण, बोला 0, फेब्रुवारीला 3, मार्चला 3, एप्रिलला 6, मेला 1, जूनला 4, जुलैला 6, ऑगस्टला 2, सप्टेंबरला 5, ऑक्टोबरला 0, नोव्हेंबरला 3, डिसेंबरला 5. आलं लक्षात. आता हे तुमचं महिन्याचं झालं. ओके. आता तुम्हाला जसं विचारलं 1947ला हे काय झालं, शतक झालं. काय झालं, शतक झालं. मग तुम्ही याचं डोकं लावायचं नाही. तुम्ही आता म्हणता 1947ला असं तुम्ही एक कोड काच घेतला, हे डोकं आपल्याला लावण्याची गरज नाही. हे आमचं काम आहे. 1947ला कोड हे काच घेतला, त्याच्यामध्ये आपल्याला काय PhD करायची का, PhD करायची नाही. आपल्याला फक्त मार्क मिळवायचे. मग तुम्हाला असे कुठल्या सालापर्यंत प्रश्न विचारतात, 1600 पासून तर 1900 आपला 2024 पर्यंत विचारू शकतात. आलं लक्षात. मग बघा काय 1600 ते काय 1600 ते 1699ला कोणता वार होता, कोड किती आहे 6, किती 6. हे झालं तुमचं शतक आणि हे कोड. आलं लक्षात. परत 1700 ते 1799ला 4 कोड घ्यायचा. परत 1800 ते 1899ला 2 कोड घ्यायचा. परत 1900 ते 1999ला 0 कोड घ्यायचा. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, 400 वर्षांनी कोड काय होतं, रिपीट होतं. 400 वर्षांनी काय होतं, कोड रिपीट होतं. मग बघा याच्यामध्ये टिप लिहून घ्या, काय दर 400 वर्षांनी, काय दर 400 वर्षांनी कोड काय होतो, रिपीट होतो. काय कोड काय होतो, रिपीट होतो. मित्रांनो मग बघा आता काय चालू आहे, 2000 ते 2099ला कोणता कोड येईल, 6 कोड येईल. कुठला येईल,
6 कोड येईल. आता मित्रांनो राहिलं फक्त याच्यामध्ये काय कोणता वार येईल. मग वारसाठी पण आपल्याला काय एक बघावं लागेल. बघा आता इथं काय तुमचा वारचा कोड. आता मला सांगा वार तर तुम्हाला माहिती आहे सुरुवात कुठल्या दिवसापासून होती. रविवारपासून सुरुवात होती. कुठल्या रविवारपासून. रविवार काय रविवार सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार आणि शुक्रवार आणि शनिवार. आता मला सांगा रविवारी कोणी काम करतं का रे. नाही. जर आपण काम नाही केलं तर हाजरी आपल्याला देतील का. नाही. म्हणजे आपल्याला काय देतील आपल्या हातावरती भोपळा देतील. भोपळा म्हणजे काय 0 देतील. काय देतील 0. मग सोमवारी आपला झाला पहिला दिवस काम केला आपण. परत मंगळवारी दुसरा दिवस काम केलं. बुधवारी तिसरा दिवस काम केला. गुरुवारी चौथ्या दिवशी काम केला. शुक्रवारी 5व्या दिवशी आणि शनिवारी 6व्या दिवशी. जर तुम्हाला विचारलं एका आठवड्यात तू किती दिवस काम केलं किती दिवस काम करतो आपण 6 दिवस करतो. मग जर तुम्हाला बाकी जर विचारा आता बघा एवढी गोष्ट लक्षात ठेवल्याच्या नंतर इथं तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायला लागणार आहे काय तारीख प्लस महिना काय तारीख प्लस महिना प्लस वर्ष. आता ह्या वर्षामध्ये काय कळलं तुम्हाला लीप वर्ष काय लीप वर्ष आणि शतक कोड काय शतक कोड. मग घ्या तारीख किती आहे जशाला तशी. महिना कुठला आहे डिसेंबर. मग बघा डिसेंबरला कोड किती आहे 5. डिसेंबरचा कोड किती आहे 5. आता बघा वर्ष किती आहे 1947. वर्ष किती 47. आता हे लीप वर्ष काढायचं म्हणलं आपण लीप वर्ष कसं काढतो रे काय 4 ने भाग देतोय. लीप वर्ष किती भाग देतो तुम्हाला 4 ने. मग वर्ष किती आहे 47. 4 एक 4 4 एक 4 किती वर्ष याच्यामध्ये 11 वर्ष लीप वर्ष आहेत. किती 11 वर्ष लीप वर्ष. किती 11 वर्ष लीप वर्ष. शतक कोड किती आहे बघा किती 1947 ला बघा कुठे इथं शतक कोड आहे 1900 ते 1999 पर्यंत शतक कोड आहे तो 0 येतो. काय तो 0 येतो. यांची काय करायची आपल्याला सर्वांची बेरीज करायची. काय करायची सर्व या संख्येची बेरीज करायची. बेरीज बघा किती आली 7 आणि 1 8 8 आणि 5 13 13 आणि 8 किती 13 आणि 8 किती 65 किती 13 आणि 8 21 21 ला एकाचा हाच्याला 2 परत काय राहिलं होता 1 1 आणि 4 1 5 5 आणि 2 7 किती आले 7 किती झाली 71. म्हणजे काय 71 दिवसांनी कोणता वार येतो बघतो. जर आपण असं ग्राह्य धरलं किती दिवसांनी वार पुढे जातो 7 दिवसांनी वार तोच पुढे येतो. कुठला तरी एक वार असणार आहे तो जर वार किती दिवसांनी जाणार आहे पुढं 7 दिवसांनी जाणार आहे. मग तो वार आपल्याला माहिती नाही. पण जर आज जरी समजा आज गुरुवार असेल आपल्याला माहिती आहे का नाही पण आजचा वार किती दिवसांनी रिपीट होणार आहे 7 दिवसांनी रिपीट होणार आहे फिक्सच आहे. मग इथं आपल्याला कुठला वार हे माहिती नाही पण 7 दिवसांनी तो वार काय होणार आहे पुढे पुढे जाणार आहे. काय होणार पुढे पुढे जाणार आहे. बघा मग 7 10 70 बाकी किती उरले रे बाकी किती उरली 1 बाकी किती उरली 1. मग जी काय बाकी तुमची 1 उरल 2 उरल 3 उरल. मग मी तुम्हाला काय सांगितलं बाकी 1 उरली तर कुठला वार असणार आहे कुठला असणार आहे सोमवार असणार. कुठला सोमवार. बघा परत लक्ष द्या मी काय म्हणलं तुम्हाला अजून याच्यामध्ये शॉर्टकट एक सांगतो. जर इथं 7 ने आपण भाग देतोय जेवढी बाकी राहते तेवढा वार काय येणार तुमचा बाकी राहिलेला वार तो येणार आहे. मग इथं एक लक्षात घ्या ना 8 आणि 5 बघा 7 एक इथंच भाग द्या 7 एक 7 किती उरले 1 उरला. इथं किती झाले 6 किती उरले 6. इथं बघा 7 5 35 7 सकून 42 किती उरले 5 किती उरले 5. म्हणजे किती झाले 5 आणि 5 10 10 आणि 1 11 7 आणि 7 एक 7 किती उरले फक्त 4 किती उरले 4 11 आणि 4 15 किती झाले 15 7 दोन्ही 14 बाकी किती उरली 1. असंही काढता येतं किंवा या सर्वांची बेरीज केलं तरी तुम्हाला काढता येतं. मग आज मला सर्वांनी महिना कुठला चालू आहे ऑगस्ट. कुठला ऑगस्ट.
मग आता मला सांगा 10 ऑगस्ट काय 10 ऑगस्ट 2024 ला कुठला 2024 ला कुठला वार येईल, कोणता वार असेल? काळावर पटकन 10 ऑगस्ट 2024 ला कोणता वार असेल? काढा लवकर, असं हवेत नाही, तुम्हाला दिलाय वेळ, काढा. बघा इकडं सर्वांनी, परत सांगतो काय घ्यायची तारीख जशाला तशी. काय तारीख जशाला तशी. ऑगस्ट महिन्यामध्ये कोणता कोड रे? 2. कुठला 2? वर्ष जशाला तसं. परत काय लीप वर्ष घ्यायचं, 4 सक 24, लीप वर्ष आला 6. आता शतकोड किती आला? 2024 चा. बघा 2024 चा 2000 ते 2099 कोड किती येत आहे? 6. किती येतो? 6. बघा आता 6 6 12, 12 12 24, 24 आणि 24 किती आली बेरीज यांची? 48. मग बघा 7 8 आपलं 7 5 35, 7 सकून 7 सकून 42, बाकी किती उरली? 6. कुठली? बाकी किती उरली? 6. मग 6 ला वार कुठला असतो? शनिवार. कुठला? शनिवार. आलं लक्षात? आता मला सांगा ह्याच पद्धतीने आज 19 तारीख आहे. किती? 19 तारीख आहे. जर मी म्हणलं मित्रांनो आज 19 तारखेला कुठला वार आहे? तुमचा सोमवार आहे. काय 19 तारखेला सोमवार आहे. तर मी म्हणलं काय 18 ऑगस्ट काय 18 ऑगस्ट 2024 ला काय 18 ऑगस्ट 2024 ला कोणता वार असेल? कोणता वार असेल? काढा लवकर फास्ट. 18 ऑगस्ट 2024 ला कोणता वार असेल? 18 ऑगस्ट 2024 ला कोणता वार असेल? आता मला सर्व लक्षात घ्या, परत इकडे बघा, समजलं असेल? परत एकदा सांगतो काय करायची. तारीख जशाला तशी. तारीख जशाला तशी. महिन्याचा कोड घ्यायचा. ऑगस्ट महिन्याचा कोड किती आहे? 2. लक्षात ठेवा माझा मोबाईल क्रमांक काय 0336 146 250 35. काय लगा 0 जानेवारी डिसेंबर 5. आलं लक्षात? ह्या गोष्टीला बघा इकडं, जानेवारीला 0, फेब्रुवारीला 3, म्हणजे 0333 0336 146 250 35. मग तुम्हाला कळलं ऑगस्टला 2 किती आला? ऑगस्टला 2. आता वर्ष जशाला तसं घ्यायचं. काय घ्यायचं? वर्ष जशाला तसं. आता ह्या मधलं लीप वर्ष शोधायचं. ह्या 24 वर्षामध्ये किती लीप वर्ष असतील? काय 24 वर्षामध्ये किती लीप वर्ष असतील? मग आपण लीप वर्ष कशाने करतोय? 4 ने. मग 4 एका 4 4 सक 24. किती वर्ष लीप आले? 6 आले. किती आले? 6. आता आपल्याला शतक कोड विचारलाय. मग शतक कोड मी तुम्हाला काय सांगितलं? 4 वर्षांनी काय होतो? रिपीट होतोय. मग बघा इथं 1 2 3 आणि 4, म्हणजे 1900 ते 1999 पर्यंत जर विचारलं तर 0, 2000 ते 2099 पर्यंत विचारलं किती? 6. मग शतक कोड आहे इथं काय येईल? 6 येईल. काय येईल? 6. मग बघा 6 6 12, 12 आणि 24 36, 36 आणि 2 38, 36 आणि 2 38, 38 आणि 18, 8 आणि 8 16, हाच्याला 1 किती? 56. किती? 56. मग याला काय भाग द्यायचा? ह्या 56 दिवस आहे बाबा, कुठला तरी वाद 56 दिवसांनी तो येणार आहे माहिती नाही. मग काय करायचं? शेवटी 7 नी भाग द्यायचं. 7 8 56. बाकी किती राहिली? तो 0. मग जी काय बाकी राहील, काय जी काही बाकी राहील तो वार असणार आहे. मग 0 ला कुठला वार होता? रविवार होता. कुठं? रविवार. मग कालचा वार कोणता होता? काल तारीख 18 होती ना. 18 ऑगस्ट 2024 ला कोणता वार असेल? निघालच नाही रविवार. अशा जर तुम्हाला ट्रिक बघायचा असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.